वॉटरप्रूफ मेकअप कसा करायचा, स्वेटप्रूफ मेकअप कसा करायचा, इतके कमेंट्स तुम्ही केले होते, तर व्हिडिओ करायलाच पाहिजे, कारण सबस्क्रायबर्सनी रिक्वेस्ट केली होती आणि मी माझ्या सबस्क्रायबर्सचे ऑलमोस्ट सगळे रिक्वेस्टेड व्हिडिओज करण्याचा प्रयत्न करत असते। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की वॉटरप्रूफ मेकअप कसा करायचा उन्हाळ्यासाठी स्पेशली। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटला माझे जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना मी शाउटआउटसुद्धा देणार आहे। तर चला आता आपण व्हिडिओ स्टार्ट करू। उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही मेकअप करता तेव्हा काही गोष्टींचं तुम्हाला लक्ष ठेवावं लागणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट, दिवसामध्ये जेव्हा तुम्ही मेकअप करणार असाल तेव्हा हेवी मेकअप करायचा नाही, कारण हेवी मेकअप जेव्हा आपण करतो, मेकअप केल्यामुळे तसेही आपल्याला खूप जास्त घाम येतं आणि हेवी मेकअप केला स्पेशली उन्हाळ्यामध्ये इतकं जास्त ऊन असतं आणि इतकं आपल्याला घाम येतं की आपला जो मेकअप आहे तो मेल्टडाऊन होतो। त्यामुळे उन्हाळ्यात जेव्हा पण तुम्ही मेकअप करता, दिवसा जेव्हा आपल्याला मेकअप करायचा असतो, लाईट मेकअप करायचा, तो खूप चांगला पण दिसतो आणि खूप जास्त तुम्हाला घाम पण येत नाही, त्यामुळे मेकअप निघण्याचा जास्त प्रश्न आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ही लक्षात ठेवायची की प्रोडक्ट्स असे चूज करायचे जे तुम्हाला जास्त घाम देणार नाही। जर तुम्ही ऑइल बेस्ड किंवा जास्त लिक्विडी प्रॉडक्ट्स जर तुम्ही यूज केला तर अजून जास्त तो हायड्रेटिंग इफेक्ट देतो आणि अजून जास्त घाम यायला लागतो। त्यामुळे प्रोडक्ट व्यवस्थित सिलेक्ट करायचे म्हणजे तुम्हाला जास्त घाम येणार नाही। तर आपण काय करूया, बेसिकपासून मी तुम्हाला सांगते की स्किन केअरपासून मेकअप कसा करायचा, ठीक आहे। तर सगळ्यात पहिला फेस वॉश करून घ्यायचं, जे मी ऑलरेडी करून घेतलेली आहे। फेस वॉश चांगला तुम्ही जो पण तुमच्या स्किनला सूट करतो तुम्ही तो यूज करू शकता। तर मी आता फेस वॉश केलेली आहे आणि फेस वॉशमध्ये मी क्लीन अँड ड्रायचा फेस वॉश यूज करते। हा पण खूप चांगला आहे आणि मला डॉक्टरांनी सजेस्ट केलेला हा डर्माड्यूचा फेस वॉशसुद्धा खूप चांगला आहे। दोन्ही मी यूज केलेले आहेत, तर हे तुम्ही ट्राय करू शकता। आणि आता दुसरी गोष्ट जी आपण करणार आहे, आपला फेस वॉश झाल्यानंतर मी एका वाटीमध्ये आईस क्यूब्स घेतलेले आहे। तर यातला मी काय करणार आहे, आईस क्यूब घेणार आहे आणि आपल्या फेसवरती ह्याला पूर्णपणे रब करणार आहे लाईक दिस। एक 2 मिनिटांसाठी तुम्ही आईस जे आहे ते फेसवरती रब करा। आणि आता हे जर तुम्हाला डायरेक्टली फेसवरती लावणं हे जास्त गार वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता, जो जेड रोलर असतो तो आईस क्यूब्समध्ये डिप करून ठेवायचा, म्हणजे तो चांगला गार होऊन जातो आणि तो रोलर तुम्ही तुमच्या फेसवरती फिरवू शकता। ऑर एल्स ते सुद्धा जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा। आता मी याला डॅप करून घेते जस्ट। आणि आता आपला आयसिंग झालेला आहे, त्यानंतर आपण काय करणार आहे, टोनर यूज करणार आहे। टोनर अजिबात स्किप करायचं नाही, उन्हाळ्यामध्ये तर अजिबात स्किप करायचं नाही, कारण टोनर जो आहे ना तो आपल्या पोर्सला मिनिमाइज करतो आणि मिनिमाइज झाल्यामुळे जास्त घाम म्हणजे पोर्समधून जास्त घाम निघत नाही आणि घाम निघाला नाही तर आपला मेकअपसुद्धा खूप वेळसाठी टिकून राहतो। त्यामुळे आपण काय करणार आहे, टोनर यूज करणार आहे। टोनरसाठी मी प्लमचा टोनर यूज करत आहे आणि मी तो एका कॉटन पॅडवरती घेणार आहे। आणि फेसवरती आता स्पेशली आपला जो टी झोन असतो तिथं आपल्याला जास्त घाम येतो। टी झोन म्हणजे काय, असा आणि असा जो आपण टी लिहितो ना त्या एरियामध्ये शक्यतो आपल्याला जास्त घाम येतं, कपाळावरती येतं, नाकावरती येतं, इथे येतं, तर ह्याला टी झोन म्हणतात। तर इथे तर लावायला अजिबात विसरायचं नाही। टोनर आपला लावून झालेला आहे आणि आता आपण मॉइश्चरायझर यूज करणार आहे। फक्त मॉइश्चरायझर लावताना लक्षात ठेवायचं की खूप कमी प्रोडक्ट यूज करायचं आहे, कारण बऱ्याच जणांची स्किन ऑइली असते आणि त्याच्यावरती मॉइश्चरायझर लावलं की अजून जास्त त्यांना तेलकट फील होतं। त्यामुळे खूप कमी मॉइश्चरायझर आपण यूज करणार आहे। आता मी थोडासा लिटरली थोडासा मॉइश्चरायझर घेत आहे। हा वॅसलिनचा मॉइश्चरायझर आहे, खूप कमी मी घेतलेला आहे। फक्त ह्याला मी लावून घेते आता फेसवरती। आणि तुमचा चेहरा जर तेलकट असेल तर तुमचे जे मॉइश्चरायझर असतात ते वेगळे असतात, वॉटर बेस्ड असतात, ते तुम्ही यूज करू शकता। लाईट वेट असतात तसे मॉइश्चरायझर तुम्ही यूज करा।
मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही, कारण उन्हाळा आहे, भरपूर ऊन आहे, त्यामुळं सनस्क्रीन स्किप करून चालणार नाही. तर माझा हा करंट फेवरेट आहे, ॲक्वालॉजिकाचा सनस्क्रीन आहे आणि हा एक ड्यूई सनस्क्रीन आहे, म्हणजे हा लावल्यानंतर चेहऱ्यावरती ग्लोसुद्धा दिसतो. आणि हा 50 SPF आहे, PA++++ आहे, UVB UVA प्रोटेक्टेड आहे, त्यामुळे मला हा खूप आवडतो. आणि हा खूप लाईटवेट आहे आणि प्लस लावल्यानंतर व्हाईट कास्ट दिसत नाही, त्यामुळे हा सूट करतो सगळ्यांसाठी. तर तुम्हीसुद्धा हा ट्राय करू शकता. हा 50 ग्रॅमचा प्रॉडक्ट आहे आणि हा तुम्हाला मिळतो 399 रुपीजला. तर हा मी यूज करत आहे. आता सनस्क्रीन लावल्यानंतरच तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरती किती छान ग्लो वाटत आहे. आता स्किन केअर आपला झालेला आहे आणि आता मेकअप कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी सनस्क्रीन जेव्हा आपली लावून होते 1-2 मिनटासाठी वेट करायचं आणि त्यानंतर आपण मेकअपला सुरुवात करू. तर सगळ्यात आधी असतो प्रायमर. प्रायमरमध्ये आपण क्रीम बेस्ड प्रायमर्स यूज करणार नाही आहे. आपण काय करणार आहे, जेल बेस्ड प्रायमर यूज करायचं, सो दॅट आपला स्किन जो आहे अजून जास्त त्याला ऑइल निघायला नको. त्यामुळे आपण क्रीम बेस्ड प्रॉडक्ट्स जे आहेत ते अवॉइड करायचे. तर आज प्रायमरमध्ये मी काय वापरणार आहे, कलर बारचा प्रायमर यूज करणार आहे आणि हा एक जेल बेस्ड प्रायमर आहे. तर मेकअपचा बेस करण्यासाठी आय वूड सजेस्ट की तुम्ही एक लाईट वेट बेस करा, जास्त हेवी बेस नको, कारण तो उन्हाळ्यात चांगला दिसत नाही. त्यामुळे तुम्ही CC क्रीम यूज करू शकता किंवा BB क्रीम, जे पण तुम्हाला कम्फर्टेबल आहे ते तुम्ही यूज करू शकता, कारण ते फाउंडेशनपेक्षा लाईट वेट असतात. तर ते तुम्ही यूज करू शकता. आणि जर फाउंडेशन यूज करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की खूप कमी प्रॉडक्ट वापरायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅट फिनिशवाले जे असतात ते वापरायचे, म्हणजे त्याच्याने जास्त ऑइली स्किन जी आहे ती वाटणार नाही. त्यामुळे आज मी फाउंडेशन जे यूज करणार आहे तो आहे हा नायकाचा ऑल डे मॅट आहे. तर हा मी यूज करणार आहे आणि प्लस हा मी खूप कमी प्रॉडक्ट यूज करणार आहे. लिटरली मी इतकाच घेतलेली आहे. ह्याला मी खूप लाईटली आपल्या फिंगर्सनेच ब्लेंड करत आहे. आता जसं आपण मिनिमम फाउंडेशन वापरलेलं आहे तसंच मिनिमम कन्सिलर वापरायचं, अगदी फक्त तिथं जिथं आपल्याला गरज आहे. खूप जास्त डार्क सर्कल असतील तर तुम्ही वापरा, जास्त पिगमेंटेशन किंवा डार्क स्पॉट्स असतील तर तुम्ही वापरा. जर रेग्युलर तुमची माझ्यासारखी स्किन असेल तर खूप मिनिमम कन्सिलर वापरला तर चालेल किंवा नाही वापरला तरी चालेल, पण जर वापरायचा असेल तर खूप मिनिमम वापरायचा. तर मी आज काय करणार आहे, हा फॉरेवर 52चा कन्सिलर वापरणार आहे आणि माझा शेड आहे 007. मला शक्यतो फक्त डोळ्यांच्या वरती कन्सिलर लागणार आहे, अदरवाईज फेसवरती मला जास्त डिस्कलरेशन नाही आहे, त्यामुळे मी खूप थोडंसं माझ्या आयलिड्सवरती आणि अंडर आईजमध्ये यूज करत आहे. आणि उन्हाळ्यामध्ये कधीही लक्ष द्या, लेस इज मोर. जेवढं कमी प्रॉडक्ट्स यूज करणार आहे तेवढं छान तुमचा मेकअप दिसणार आहे. खूप जास्त लेयर फाउंडेशनचा, खूप हेवी लेयर किंवा जास्त कन्सिलर असा अजिबात यूज करू नका. स्पेशली दिवसामध्ये अजिबात यूज करू नका. इव्हनिंगची पार्टी असेल तर तुम्ही निवांत करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, पण दिवसा मेकअप उन्हामध्ये खूप लवकर खराब होतो. त्यामुळं मेकअप जो आहे तो मिनिमम करायचा. आता परत ह्यालासुद्धा मी काय करत आहे, फिंगर्सनेच ब्लेंड करत आहे.
आता मेकअप आपला बेस झालेला आहे, फाउंडेशन कन्सिलर झालेला आहे आणि आता ह्याला सेट करून घेणं हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी काय करणार आहे, लूज पावडर यूज करणार आहे. मी कॉम्पॅक्ट पावडर अवॉइड करत आहे कारण कॉम्पॅक्ट पावडरमध्ये कव्हरेजसुद्धा असतं, त्यामुळे मला हेवी कव्हरेज नको आहे. त्यामुळे मी लूज पावडर यूज करत आहे. लूज पावडर मेकअप सेट करतो पण ह्याच्यामध्ये काही कव्हरेज नसतं, त्यामुळे मी हा लूज पावडर यूज करत आहे. हा मार्सचा लूज पावडर आहे आणि ह्याचा शेड आहे ब्राईटनिंग. आता मेकअप सेट केल्यानंतर आपण एक वेगळी स्टेप फॉलो करणार आहे, ती म्हणजे आपण मेकअप फिक्सर यूज करणार आहे. तर आता काय करायचं, मेकअप फिक्सर घ्यायचा आणि एक ब्युटी ब्लेंडर घ्यायचं आणि या ब्युटी ब्लेंडरवरती मेकअप फिक्सर स्प्रे करायचा. आणि हा जो मी यूज करत आहे तो आहे हा स्विस ब्युटीचा मेकअप फिक्सर आहे. तर मी हा काय करत आहे, सगळ्यात पहिला ब्लेंडरवरती स्प्रे करून घेत आहे. ओके, आणि आता आपण ह्याला फेसवरती डॅब करणार आहे. ड्रॅग नाही, फक्त डॅब. डॅब कसं करायचं आहे, असं. आता असं केल्यानं काय होणार आहे, आपला मेकअप इंटॅक्ट होणार आहे आणि हलणार नाही आहे. तर ह्याला आपण सेट करून घेत आहे, म्हणजे अजून जास्त लॉंग लास्टिंग होईल आणि स्वेट जरी आला तरी आपला मेकअप हलणार नाही. फेसला कॉन्टोरिंग करण्यासाठी मी हा LA कलरचा कॉन्टोर यूज करत आहे. ह्याचा कॉन्टोर खूप छान आहे, खूप पिगमेंटेड आहे आणि तुम्ही बघू शकता हा किती मी यूज केलेला आहे. तर हा कॉन्टोर मी यूज करत आहे. अगेन पावडर प्रॉडक्ट्स यूज करायचे आहेत, क्रीम बेस्ड प्रॉडक्ट्स अवॉइड करायचे आहेत. आणि गर्ल, जर तुम्हाला मेकअप करायला अजिबातच येत नसेल तर मी एक खूप डिटेलमध्ये बेसिक मेकअप कसा करायचा त्याचा मी एक व्हिडिओ शेअर केला आहे. खूप आधी मी शेअर केला होता, पण तो खूप हेल्पफुल आहे तुमच्यासाठी जर तुम्हाला मेकअप अजिबातच करता येत नाही. बेसिक मेकअप जरी तुम्हाला करता येत नसेल तर आय वूड रेकमेंड हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण त्याच्यामध्ये अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेले आहे. तर ह्या व्हिडिओनंतर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता. ब्लशसाठी मी काय करणार आहे, माझ्याकडे हा एक पॅलेट आहे, आय शॅडो पॅलेट विथ मेकअप आय शॅडो पॅलेट विथ ब्लश आहे. तर ह्यातला मी शेड यूज करणार आहे. आणि आता मी पिंक वेअर करत आहे, तर मी ह्यामध्ये भरपूर सारे वेरियंट्स आहेत पिंकचे ॲक्च्युली. तर मी काय करणार आहे, हा यूज करणार आहे. आता हायलायटरसाठी मी हा मास्टर क्रोम हायलायटर यूज करत आहे. मोल्टन गोल्ड आहे हा शेड. म्हणजे यार प्रोडक्ट्स यूज करताना का तुटतात मधी. एनिवेज, आणि आता परत एकदा मी हा सेटिंग स्प्रे यूज करणार आहे. परत एकदा मेकअपला डॅप करून सेट करून घ्यायचं. आता डोळ्यांच्या मेकअपमध्ये सगळ्यात आधी मी आयब्रोज फिल करून घेणार आहे. त्यासाठी मी हा आयब्रो पॅलेट यूज करत आहे स्विस ब्युटीचा, आणि ह्यातला जो ग्रे शेड आहे तो मी यूज करणार आहे.
आता आय मेकअपसुद्धा आपण खूप मिनिमम ठेवणार आहे आणि त्यासाठी मी हा मगाशी वापरलेला पॅलेट ब्लशसाठी तोच मी यूज करत आहे आणि हा ऑनलाईन नाही आहे ॲक्च्युली, त्यामुळे ह्याची लिंक मी नाही टाकू शकत. तर आपण ह्यामध्ये काय करणार आहे, सगळ्यात आधी एक लाईट पिंक कलर आपण यूज करणार आहे जे माझ्या कुर्तीला मॅच होतो. तर हा शेड मी यूज करत आहे. आता त्यानंतर मी एक डार्क पिंक शेड यूज करत आहे, हा वाला, आणि हा मी माझ्या आउटर कॉर्नरला लावणार आहे. आणि आता लास्टली ह्याच्यामधला जो लाईट शेड आहे, हा शेडचं नाव आहे न्यूड. तर तो मी काय करणार आहे, आपल्या फिंगर टिपवरती घेणार आहे आणि इनर कॉर्नरपासून सेंटरपर्यंत हा लावणार आहे. के ब्युटीचा आयलायनर यूज करत आहे. आता मस्करासुद्धा आपण असा यूज करायचा जो वॉटरप्रूफ आहे. तर त्यासाठी मी काय करणार आहे, हा मेबेलिनचा हायपर कर्ल मस्कारा यूज करणार आहे आणि हा वॉटरप्रूफसुद्धा आहे. मी काजलसाठी ब्लॅक काजल यूज नाही करणार आहे, मी व्हाईट काजल यूज करणार आहे. तर हा आहे फ्लिकाचा व्हाईट काजल आणि हा एक लोकल स्टोअरमधून घेतला होता आणि ह्याचा पिगमेंटसुद्धा खूप चांगला आहे. तर हा मी यूज करणार आहे. आणि आता जे आपली लास्ट स्टेप आहे लिपस्टिक, आणि त्यासाठी मी हा माय ग्लॅमचा लिपस्टिक यूज करत आहे आणि ह्याचा शेड नंबर आहे यमी VM01. तर हा आपण यूज करणार आहे आज. सो मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता आता आपला मेकअप किती छान झालेला आहे आणि हा खूप मस्त वाटतो फंक्शन्समध्ये, इव्हेंट्समध्ये, आणि आपण खूप मिनिमम मेकअप केलेला आहे, जास्त हेवी बेस केलेला नाही आहे. तर आता आपण टेस्ट करू की हा मेकअप जो आहे तो वॉटरप्रूफ आहे का.
सो गर्ल्स, आता तुम्ही बघितला की मी किती पाणी माझ्या फेसवरती स्प्रे केलेत आणि त्यानंतर टिश्यूवरती मेकअप निघालेला नाही आहे आणि आपला मेकअप जो आहे तो पूर्णपणे वॉटरप्रूफ मेकअप झालेला आहे. अँड आय एम सो हॅपी, कारण तुम्ही बऱ्याच टाईमपासून मला हा विचारतात आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल. नक्की उन्हाळ्यामध्ये जर कुठे फंक्शनला वगैरे बाहेर जाणार असाल तर हा ट्युटोरियल नक्की ट्राय करून बघा. तुमचाही मेकअप खूप वेळ टिकून राहील, अजिबात निघणार नाही. फक्त एक गोष्टीचं लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्हाला घाम येतो टिश्यूला डॅब करा, ठीक आहे. असं जसं आपण रेग्युलरली जेव्हा आपल्याला घाम येतं आपण जसं रुमाल घेऊन पूर्णपणे पुसतो तसं करायचं नाही आहे. जेव्हा पण तुम्हाला घाम येतो फक्त जिथं जिथं घाम आलेला आहे फक्त तिथे डॅब करायचं, ड्रॅग करायचं नाही, चेहऱ्याला घासायचं नाही, म्हणजे तुमचा मेकअप जो आहे तो हलणार नाही. आणि आता कसं आहे, किती जरी तुम्ही चांगला मेकअप केला किंवा कितीही मेकअप प्रोडक्ट्स जे वॉटरप्रूफ असतात ते यूज केला, पण भरपूर घाम आलेला आहे आणि चेहऱ्याला लिटरली घासत आहे रुमालने, तर मेकअप निघणारच आहे. त्यामुळे फक्त तुम्हाला घाम आला तर लक्षात ठेवायचं आहे की फक्त डॅब करूनच घामला पुसायचं आहे, ड्रॅग करायचं नाही, चेहऱ्याला जास्त घासायचं नाही. तर हे तुम्ही फॉलो केला तर तुमचा मेकअपसुद्धा अजिबात हालणार नाही, खूप लॉंग लास्टिंग राहील. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटचे नेम्स आहेत ते मी क्विकली घेणार आहे. सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ते आहेत शताब्दी पांडे, थँक्यू सो मच. सीमा नांदे, थँक्यू सो मच. स्नेहल वाडगुळे, थँक्यू सो मच. सुजाता माने, स्वप्ना बेडेकर, थँक्यू सो मच. भाग्यश्री नायक, थँक्यू सो मच. प्रीती जगताप, थँक्यू सो मच. शारदा राजरवाड, थँक्यू सो मच. पूनम. गाईज, थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला ह्या गोष्टीसाठी रिक्वेस्टसुद्धा केलेली होती. त्यामुळे आय होप तुमच्या रिक्वेस्ट आता मी फुलफिल केलेल्या आहेत. अजून काही रिक्वेस्ट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघितला असाल आणि जर मग तुम्हाला वाटत असेल मी तुमचं नावसुद्धा माझ्या चॅनलवरती घेऊ तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली तुमचं नाव लिहायला अजिबात विसरू नका. आणि परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.